जानकी, नाही, तुझा आवाज ऐकून बाहेर आलो. काय झालंय काय? तू तू जागी कशी काय? एनिथिंग सिरियस? दादा, देवांश अजून घरी नाही आलाय. खूप उशीर झालाय हो. मला काळजी वाटायला लागली आता. कमाल करताय तुम्ही दोघी जणी. ही दोन्ही मुलं बाहेर गेली आहेत, मग यायला त्यांना उशीर हा होणारच. आणि ती लहान काय आहेत आता, त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना कळतात की नाही? अहो पण एक फोन करून कळवलं असतं म्हणजे मग आमचा जीव भांड्यात पडला असता ना. असं वागत नाहीत ते म्हणा. कदाचित ते जिकडे असतील ना तिकडे नेटवर्क नसेल किंवा येत असतील, ऑन द वे असतील. आपण का अज्युम करतोय? मी सरळ देवांशला फोन करते आणि विचारते कुठे आहे ती. ए भैरवी, असं नको. हे बघ, त्यांना प्रायव्हसी मिळावी म्हणून ती दोघं जण बाहेर केलेली आहेत ना. मग असं फोन करणं योग्य ठरणार नाही. उगाच डिस्टर्ब करू नकोस त्या दोघांना. ते डिस्टर्ब झालं ना तर चालेल मला. आय डोंट केअर. पण देवांश कुठे आहे, सेफ आहे की नाही हे मला आधी बघायचं. आणि आपण काही गप्पा मारणार आहोत का? ते सेफ आहेत का इतकं कळलं की लगेच ठेवून देऊ ना. म्हणजे मग उगाच काळजी नाही हो लागून राहणार. बर, फोन करूया त्यांना, पण आत्ता लगेच नाही. मग ऐक तू माझं. आत्ता फोन लगेच करायचा नाही, थोड्या वेळाने, तासाभराने. 1 तास झाला की नंतर जर ते आले नाहीत किंवा त्यांचा फोनही आला नाही तर मग आपण त्यांना फोन करायचा. ठीक आहे? ओके. हं? तुम्ही यांना पाहिलं का? नाही हो, नाही पाहिलं. पोलिसांकडे जाऊन मदत मागू का? नाही, नको. पोलिसांकडे गेले तर लगेच घरी कळेल आणि घरचे काळजी करत बसतील.